महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली बाई. आपला मेकअप लावून याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. तिला बाहुली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे. चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचव? आणि ही चिल्लर बाई, ही चिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलाय? चिल्लर आहे. अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्या तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दे. आणि नुसती लावायची, चांगल्या साड्या नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं. बा झालं मी चिल्लर बाई आहे. उद्वेग आणि एक असं रक्त सळसळतं की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय नवीन या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही. एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर, तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता. आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाला, त्यांच्या घरी गेल्या. आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला काही करत नाहीये, ते तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणतात. ती चिल्लर बाई आहे. आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. तेव्हा अजितदादांनी ताबडतोब तिचा राजीनामा द्यावा. महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे. नुसतं जगामागा मारा बघा असंच चालणार नाही. तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल. नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या साड्या नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं. बास झालं. महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलताय, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं. या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं. आणि जात असताना सुद्धा 2 सुना, एक नाही तर 2 सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार. बरं, ती मोठी सून उघड आता सांगते, तरी मयुरी, तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीतच येत नाही. महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई. फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारांनी एक वर्णन केलंय, त्या वर्णनाला हिला बाहुली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या. अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही. नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये या बेताल वागणं. आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस. आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो. खुर्चीत, फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले. पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा. कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत. पण ह्या बाई, ही बाई चिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते. त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचव? आणि ही चिल्लर बाई, ही थिल्लर बाई, ही थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते.
मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे. ठोंबरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपूर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत, ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर साली. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कार्यक्षमतेवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी योग्य कारवाई केलेली नाही, तसेच राजेंद्र हगवणे यांना वाचवण्याचे काम रुपाली चाकणकर करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला. परंतु या टीकेवर उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी मी चिल्लर टीकेकडे लक्ष देत नाही असं उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर आरोप करत म्हटलं की सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा. पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये, कारण त्याचा फरक थेट महिलांच्या प्रश्नावर पडेल. त्यामुळे आता राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाइम महिला आयोग अध्यक्ष हव्या अशी जनतेची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणेकरून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चाकणकरांवर टीका करत म्हटलं की महिला आयोगाच्या अध्यक्षा संवेदनशील असाव्यात, पण चाकणकर या तशा दिसत नाहीत. फक्त पक्षाच्या विरोधात काही असेल तर पदर खोचून उभ्या राहतात. चाकणकर यांची वागणूक दिवसेंदिवस उद्धट होत चाललेली आहे. टेलिव्हिजन चर्चामध्ये त्या संवेदनशील ऐवजी चिल्लर भाषेचा वापर करतात. अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. बेटिया फाउंडेशनच्या प्रमुख संगीता तिवारी यांनी चाकणकरांवर टीका करत म्हटलं की 6 नोव्हेंबर 2024 रोजी हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने अत्याचाराची तक्रार केली होती, परंतु त्यानंतरही योग्य कारवाई झाली नाही. 7 नोव्हेंबरला चाकणकर यांनी पोलिसांना प्रकरण मिटवण्यासाठी बैठकीचे निर्देश दिले. त्यांनी FIR नोंदवण्याऐवजी प्रकरण गुपचूप मिटवण्याचा प्रयत्न का केला? हे सगळं राजेंद्र हगवणे यांना वाचवण्यासाठी केलं गेलं असा आरोप तिवारी यांनी केला. करुणा शर्मा यांनीही चाकणकर यांच्यावर आरोप करत म्हटलं की रुपाली चाकणकर यांना त्यांच्या सौंदर्यामुळे महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाले, पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी नाही, तर उलट त्यांचे काम महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींना न्याय देणे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वैष्णवी, पूजा चव्हाण, करुणा आढळतात, पण तक्रार करूनही त्यांना न्याय मिळत नाही. महिला आयोगाला 901 महिलांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी किती जणांना न्याय मिळाला आहे? रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच विरोधकांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या की विरोधक नेहमीच टीका करतात, त्याला मी फारसे महत्त्व देत नाही. आयोगाने नेहमी तक्रारी गांभीर्याने घेतलेल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केलेलं की या प्रकरणात मी सुरुवातीपासूनच सहभागी आहे. 6 दिवसांनी एखाद्या व्यक्तीने ट्विट केल्यावरच सगळ्यांना जाग आली. तसेच चाकणकर यांनी आरोप फेटाळताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की या लोकांची मानसिकता म्हणजे हुंड्यासाठी सुनांना छळण्यासारखीच आहे. त्यांना मला ट्रोल करण्यासाठी पैसे मिळतात. तसेच आयोगाकडील आकडेवारी सादर करत त्यांनी सांगितले की आतापर्यंत 35,800 तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या असून त्यापैकी 35,200 तक्रारीचे निराकरण झालेले आहे. मला हा डेटा द्यायचा नव्हता, पण गेल्या काही दिवसात चिल्लर आवाज खूपच वाढलेला आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच राष्ट्रवादीचा दुसरा ग्रुप काय म्हणतो त्यासाठी आमच्याकडे महत्त्व नाही. आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही.
लोकांनी त्यांना नाकारले आहे. यामध्ये आयोगाने काय करायचं, पक्षाचं काय करायचं हा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय आहे. तेच रुपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.